रस प्यायला ये म्हणलं माय। हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन काय इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारं सॉन्ग रस प्यायला ये म्हणलं माय, यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ आणत असतो। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे। तर तिथून जर तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरसुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपवरती बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। रस प्यायला ये म्हणलं माय। Once more. रस प्यायला ये म्हणलं माय। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे, एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेकी बिट प्रीसेट। मी प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेला आहे, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, या बिटमार्क प्रीसेटमध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचे, 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या आणि तुम्ही सुद्धा फोटो ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर इथे आपला बारका फोटो आहे छोटा 2 नंबरला, तो काय करायचा, सर्व फोटोंच्या वरती ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे तर काय करायचं, आता आपल्याला हा जो फोटो आहे या फोटोचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा। जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना येत नाही त्यांसाठी मी सांगतो। तर काय करायचं, आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी क्रोमवरती जायचं आहे। क्रोमवरती गेल्याच्या नंतर ना इथं आपल्याला एक सिम्पलीमध्ये BG सर्च मारायचं आहे, BG, फक्त BG सर्च मारायचं आहे। तर अशा प्रकारे इथं वेबसाईट येतील, तर आपल्याला काय करायचं, खाली स्क्रॉल करायचं आहे, ॲडोबीची वेबसाईटवरती जायचं आहे। अशा प्रकारे तिथे खाली येत आहे वेब व्हर्जन, तुमच्यापाशी ॲप असेल तर ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, नाही तर वेब व्हर्जनच राहू द्या। तर अशा प्रकारे ओपन होत आहे। ओपन झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला थोडा अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, तर प्लस म्हणजे यावरती टॅप करायचं, टॅप केल्याच्या नंतर आपली काय ती गॅलरी ओपन होणार आहे। तर काय करायचं, तुम्हाला संपूर्ण गॅलरी ओपन करण्यासाठी काय ब्राउझरवरती जायचं आहे, तुमची तर काय गॅलरी ओपन होईल, काही विषय नाही। तर अल्बमवरती जायचं आहे। अल्बमवरती आल्याच्या नंतर ना तुमची जी काही फोटोची फाईल आहे ती फोटोची फाईल ओपन करून घ्या। तरी माझ्या फोटोची फाईल ओपन करून घेतो, तोपर्यंत मला एखादा फोटो ॲड करून दाखवतो एक्झाम्पलसाठी, म्हणजे तुम्हाला पण नंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मी काय करतो, याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्येच देतो, तर कुठं करायची गरज नाहीच तुम्हाला। त्यामुळे लिंक डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर डायरेक्ट तुमचं इथं काम होऊन जाणार आहे। काय करायचं आहे, आता इथं काय ते फोटो आपला अपलोड होत आहे, तर थोडंफार लोडिंग घेईल। लोडिंग झाल्याच्यानंतर डायरेक्ट इंटरफेस येतो बॅकग्राऊंड रिमूव्हचा, आणि खाली इथं डाउनलोडचं बटन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे डाउनलोडच्या बटनावरती। तर तुम्हाला सिंगअप करायला हवी, साईनअप करायला हवी, तुम्ही साईनअप करा बिनधास्त, काय टेन्शन घेऊ नका। तर म्हणजे लोड होत आहे, यात खूप टाईम जाणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो काय ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या आणि इथं ॲड करून घ्यायचा आपल्याला। तर इथं फोटो कसा ॲड करायचा, तर या फोटोवरती टच करायचं आहे, कलर आणि फिलवरती जायचं आहे, इथं नंबर असेल यावरती क्लिक करायचं आहे, आणि समजा इथं काय फोटो असेल तुमचा, तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। आणि काय करायचं आहे, अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर ना हा जो फोटो आहे तो आपल्याला इथं समोर ॲड करायचा आहे। तर इथं तर समजा तुम्ही इथं हा फोटो यूज केला तर हाच फोटो इथं समोर टाकायचा आहे। ओके, तर आता काय करायचं, आपल्याला फोटोला इफेक्ट ॲड करायचे, त्यासाठी बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, डायरेक्ट 2 नंबरचा इफेक्ट कशी यायचा, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे।
हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे 2 नंबरचा फोटो, या 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट करून त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एकाड एक फोटो इफेक्ट पेस्ट करून द्यायची आहे एकदम सिम्पलमध्ये. तर मी काय सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेले आहे. तर बॅकला यायचं डबल इफेक्टच्या लेअरवरती आणि लास्टच्या 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती येऊन जितके काय आपले मधले फोटो आहेत त्या मधल्या फोटोला राहिलेले, त्या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहेत, फक्त 1 नंबरचा फोटो सोडून. ओके, तर सिम्पली एकदम राहिलेल्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून दिलेलंच आहे. ऑलमोस्ट दिलाच म्हणजे झालं. आपण सर्व फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर फक्त राहिला 1 नंबरचा फोटो, त्यालासुद्धा आपण इफेक्ट ॲड करूया. त्यासाठी बॅकला यायचं इफेक्ट लेअरवरती आणि हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून काय करायचे, ह्याचे 2 लेअर आहेत, या दोन्ही लेअर यासुद्धा कॉपी करून घ्यायच्यात. दोन्ही लेअर कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा जो 1 नंबरचा फोटो आहे याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्या दोन्ही लेअर्स इथे येऊन पेस्ट करून द्यायच्यात एकदम ओकेमध्ये. तर अशा प्रकारे. तर आता काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करायसाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे आणि एकदम लास्ट बीटपाशी येऊन आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा बीट आहे म्हणजे 3 नंबरचं बीट आहे, 3 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, एक परत रेक्टँगल ॲड करायचा आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचे, त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, त्याला ग्रेडियंटवरती जायचं आहे, त्याच्या खालती एक सर्कल ग्रेडियंट असेल यावरती क्लिक करायचे, सर्कलला इथं सेंटरला घ्यायचं अशा प्रकारे आणि काय करायचं, खाली व्हाईट कलरवरती टच करायचं, याला ट्रान्सपरंट करायचे, ट्रान्सपरंट याला ब्लॅक करायचे आणि साईडला जो ब्लॅक कलर होता याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे आणि काय करायची, शॅडो आहे याला एकदम फेंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे खूप ब्लॅक पण नाही दिसली पाहिजे आणि खूप व्हाईट पण नाही दिसली पाहिजे. तर अशा प्रकारे. तर एकदम लास्ट बीटपाशी येण्याची सुद्धा लेंथ वाढवायची आणि या जे शॅडो आहे शॅडोला बॉर्डरच्या खालती घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम जबरदस्त आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, व्हिडिओ शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे, त्याला इथं 10 पिक्सल सिलेक्ट करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशा प्रकारे एकदम मराठी जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.